महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना आपल्यातून जाऊन आज 1 महिना झाला। नियमाप्रमाणे 30 दिवसामध्ये DGCA कडनं पहिला प्राथमिक अहवाल येणं अपेक्षित होतं, परंतु तो आलेला नाही। तपास यंत्रणांना अनेक पुरावे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अनेक कागदपत्र आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहेत। आमदार रोहित पवार त्याच्यासाठी आग्रही आहेत, अनेक लोक आग्रही आहेत। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय अजितदादांच्या घातपाताच्या संदर्भात, पण या घातपाताच्या संदर्भाने तपास सुरू नाहीये। जो काही तपास केला जातोय किंवा चालू आहे तो आहे अपघाताच्या दिशेने चालू आहे, पण घातपाताच्या दिशेने गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून तपास सुरू नाही। इतके पुरावे देऊन सुद्धा जर अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळणार नसेल, ज्या नेत्याने आयुष्यभर आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं, लोकांसाठी आयुष्य घालवलं, त्या अजितदादांना न्याय मागावा लागतोय। साधा FIR सुद्धा दाखल करून घेतला जात नाही। याच्यासारखी निंदनीय आणि संतापजनक दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही। कायद्यात तरतूद असताना सुद्धा, घटनेने दिलेला अधिकार असताना सुद्धा जर FIRच दाखल होत नसेल आणि सरकार त्याचं स्पष्टीकरण देणार नसेल, तर जनतेलाच आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही। 1 महिना झाला अजितदादांना आपण न्याय मागतोय, स्पष्टीकरण मिळत नाही। आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरत नाही।